मित्रांनो, बरेच शेतकरी मागील वर्षाचे पिकातील बियाणे काढून ठेवतात, त्याचीच पेरणी पुढील वर्षी करतात. पण कधी कधी बियाणांची पेरणी केल्यानंतर ते उगवत नाहीत, कारण त्याची उगवण क्षमता कमी होते किंवा कधी विकत आणलेल्या मागील वर्षीच्या बियाण्यांची देखील साठवण व्यवस्थित न केल्यामुळे बियाणे खराब होतात व ते उगवत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्याची साठवणूक योग्य प्रकारे करणे गरजेचे असते आणि ती साठवणूक कशी करावी व त्याची निगा कशी राखावी हेच पाहणार आहोत आज आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी भरत तळेकर, समृद्धी ॲग्रीटेकचा संस्थापक आपले स्वागत करतो. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यात आपण बियाण्यांची निगा कशी राखावी याबद्दल पाहणार आहोत. मित्रांनो, बियाणांच्या साठवणुकीमध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे 1. बियाणांची आर्द्रतेपासून संरक्षण करा. बियाणांना कोंब म्हणजेच मोड येण्यासाठी थोडासा ओलावा भेटला की त्यांना मोड येतात आणि एकदा बियाणांना मोड आला की त्याची पेरणी करता येत नाही आणि पेरणी केलीच तर कोंब मोडून ते उगवत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही बियाणांची साठवणूक करत असाल तर कोरड्या आणि तापमान चांगले राहील अशा जागेत त्याची साठवणूक करा. त्याला ओलावा लागणार नाही याची परिपूर्ण काळजी घ्या. 2. बियाण्यांना बुरशीनाशक लावावे. फंगीसाइड हे बुरशीनाशक आहेत जी बियाण्यांची बुरशीपासून संरक्षण करतात. फंगीसाइड वापरण्यासाठी बियाणांना फंगीसाइडच्या द्रावणात बुडवावे किंवा त्यावर फंगीसाइडची पावडर शिंपडावी. जर तुम्ही विकतची बियाणे वापरत असाल तर त्या बियाणांना बीज प्रक्रिया झालेली असते, त्यामुळे त्याला बुरशीचा धोका नसतो, पण आर्द्रतेचा त्याच्यावर परिणाम निश्चित होत असतो. त्यामुळे आपला तिसरा मुद्दा आहे, जेव्हा आवश्यक आहेत तेवढीच बियाणे खरेदी करावे. जेवढी आवश्यक आहेत तेवढीच बियाणे खरेदी करणे हा एक चांगला उत्तम पर्याय होऊ शकतो, कारण यामुळे बियाण्याची बचत होते आणि आपल्या पैशाचीही बचत होती आणि बियाणे खराब होण्याचा धोका खूप कमी असतो. आवश्यकतेपेक्षा जास्त बियाणे घ्याल तर ते शिल्लक राहील आणि पुढच्या वर्षी पेरण्यापर्यंत ते योग्य राहील की नाही हे सांगता येणार नाही. शेतकऱ्यांनो, बियाण्याचे प्रति एकर प्रमाण समजावे म्हणून प्रत्येक बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांनी बियाण्याचे प्रति एकर साठी जेवढ्या प्रमाणात बियाणे लागतील तेवढ्याच प्रमाणात त्याची पॅकिंग करतात. बियाण्याची खरेदी केल्यानंतर पेरणीपर्यंतचा जो काळ असतो तेव्हा देखील बियाण्यांची काळजी चांगल्या पद्धतीने घेणे गरजेचे आहे, कारण पेरणीचा कालावधी हा आर्द्रतेच्या कालावधी असतो आणि जर पावसामुळे वापसा नसेल तर बियाणे तुम्हाला काही दिवसासाठी तसेच ठेवावे लागते आणि त्याला तेथे मोड येऊ शकतात. बरेच शेतकरी उत्सुकतेपोटी बियाण्याची पॅकिंग खोलून बघतात आणि पेरणीचा कालावधी वाढला की त्या खोललेल्या बियाण्यावर आर्द्रतेचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पेरणीच्या वेळीच बियाण्याची पॅकिंग फोडावे. मित्रांनो, आशा करतो की मी तुम्हाला बियाण्यांची निगा आणि संरक्षण लक्षात आले असेल. मित्रांनो, आमची समृद्धी ॲग्रीटेक ही बियाण्यांची निर्मिती करणारी कंपनी आहे, जिच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र आणि देशभर शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या बियाणांची पूर्तता करत असतो. जर तुम्ही बी बियाणे विक्रेता असाल तर आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी आपल्या समृद्धी ॲग्रीटेकला अवश्य संपर्क करा. याचबरोबर समृद्धी ॲग्रीटेक तुम्हाला देत आहे एक खास ऑफर, ज्यात तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युशन पार्टनर बनवून कमाई करू शकता. तेव्हा या संधीचा लाभ घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.